मित्रांनो, सप्रेम जय भीम. आपण पाहत आहोत भगवान बुद्धाने दिलेला अष्टांगिक मार्ग, त्यापैकी शेवटचा आहे सम्यक समाधी. ही चौथी अवस्था संपूर्ण शांतीची आहे. यामध्ये सुख आणि दुःख सारेच नष्ट होतात. यामध्ये चित्ताची साम्यावस्था, दैहिक सुख आणि ध्यानाचा आनंद इत्यादी गोष्टीकडे काहीही लक्ष राहत नाही. यामध्ये चित्ताच्या धारणांचा निरोध होत जातो. ही अवस्था संपूर्ण शांती, संपूर्ण विराम आणि संपूर्ण निरोधाची अवस्था आहे. या अवस्थेत दुःखाचा निरोध होऊन मनुष्य अर्थपद किंवा निर्वाण प्राप्त करू शकतो. ही संपूर्ण प्रज्ञेची अवस्था आहे. शील, समाधी आणि प्रज्ञा हे भगवान बुद्धांच्या अष्टांगिक मार्गाचे प्रमुख 3 अंग आहेत. प्रज्ञा हे पदार्थ ज्ञानापेक्षाही अधिक आहे आणि म्हणूनच भगवान बुद्धांना प्रखर बुद्धिवादी म्हटले जाते. प्रज्ञेचे स्थान हे बौद्धिक ज्ञानापेक्षा अधिक आहे. कृतीपेक्षा सदाचार अशक्य आहे. ज्ञानाची पूर्णता प्रज्ञाशील आणि समाधी याशिवाय शक्य नाही. भगवान बुद्धांनी सर्व प्राणीमात्राविषयी मैत्री भावना, सर्व दुःखी लोकांविषयी करुणाभाव, गुणीजनाप्रती मुदिता आणि दुष्ट लोकांविषयी उपेक्षाची भावना ठेवण्यावर जोर दिला आहे. बुद्धांनी आपल्या उपदेशात अहिंसेवर अधिक भर दिला आहे. करुणा आणि मैत्री यांच्या सहयोगानेच अहिंसा तयार होत असते.